नमस्कार. आपल्यासोबत भीमराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ थेटे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत पीडिता किशोर तृषांत आरडे हे आहेत. पीडिता किशोरी तृषांत आरडे हिच्यासोबत जो काय अत्याचार किंवा अन्याय झालेला आहे या संदर्भात भीमराज सेनेचे थेटे साहेब यांनी आवाज उठवलेला आहे समाज माध्यमांमध्ये आणि ते ह्या केसचा फॉलोअप घेत आहेत. आपण जाणून घेऊया नेमकं तृषांत आरडे यांचं प्रकरण काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तृषांत आरडे हे आमच्या समाजातील वकील आहेत आणि ते नेहमीच दलित आदिवासी यांच्यावर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्यांच्या केसेस घेतात. नेमका हाच राग तेथील स्थानिक आमदार कर्जत खोपोलीचे मला वाटतं महेंद्र थोरवे यांना या गोष्टीचा भयंकर चीड येते की दलित आणि आदिवासींच्या प्रश्नावर हा का काम करतो, म्हणून त्यांनी त्यांना धमकी देखील दिली होती. ते धमकी दिल्यानंतर आरडे वकिलांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली, परंतु पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा त्यावर प्रतिसाद न दिल्यामुळे ते पुढे कोर्टात गेले आणि कोर्टाने बघितलं की आरडे वकील जे बोलतात त्यामध्ये काहीतरी तथ्य आढळतं, म्हणून त्यांनी पोलीस सुरक्षा दिली. ती पोलीस सुरक्षा दिल्यानंतर एक 6 ते 7 महिने पोलीस सुरक्षा होती आणि नंतर त्यांची पोलीस सुरक्षा काढून सुनियोजित पद्धतीने महेंद्र थोरवे आमदार यांचे जे काही साथीदार आहात मनीष भगत व त्याचे विकास भगत या लोकांनी मिळून दिनांक 24 जुलै रोजी त्या आरडे वकिलांना थांबवलं. त्यांच्या पत्नी देखील सोबत त्यांना मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर करत असताना जातीवाचक शिवीगाळ देखील केली. आणि त्यानंतर ज्या वेळेस आरडे वकील पोलिसात गेले तर पोलिसांनी आधी तर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली, परंतु ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे वकील असल्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित फाईट करून कायद्याच्या भाषेमध्ये त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. नेमका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आपल्या नेरळ पोलीस स्टेशनमध्ये. मग गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या आरोपींनी आरडे साहेबांना मारहाण केली, यांच्या पत्नींना मारहाण केली, त्या लोकांना मारहाण ज्या माणसांनी केली त्या पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांना बाहेर पाठवलं आणि नंतर पुढच्या दिवशी माहीत पडलं की यांच्यावरतीच खोटा 326चा गुन्हा दाखल करण्यात आला की ज्या अर्थी सीसीटीव्हीमध्ये पूर्ण दिसतंय की ज्याने फिर्याद दिली 326ची त्याच्या अंगाला कुठलीही जखम झालेली नाही आहे, त्याचा व्हाईट शर्ट होता, कुठं रक्त लागलेलं नाही आहे आणि त्यांच्यावर आरोप केला जातो की चाकूने त्यांना मारलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा खोटा आरोप जर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कुठं गुन्हा दाखल होतो तर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जी कार्यपद्धती पोलिसांच्या मार्फत स्थानिक आमदारांच्या मार्फत चालू आहे याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. ज्यावेळेस किशोरीताई महिला आयोगाकडे गेल्या, गृहमंत्र्यांकडे गेल्या, मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, उपमुख्यमंत्र्यांकडे कायदेशीर मार्गाचा अवलंबन केला आणि आपली वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत त्यांना कुठल्याही न्याय भेटला नाही. साधी सीसीटीव्ही फुटेज जी दिली पाहिजे ती देखील दिल्या जात नाही. म्हणजे या ठिकाणी आमदार थोरवेची एवढी दहशत आहे की पोलीस आणि सगळ्यांना मॅनेज करून मला तर अशा किती गोष्टी कानावर आल्या, त्यांनी किती मर्डर केलेले आहेत, किती जागा हडपलेल्या आहेत. म्हणजे बिहार आणि बीडपेक्षाही भयंकर परिस्थिती कर्जत खोपोलीमध्ये आहे. उलट त्यांनी पुन्हा जेव्हा आम्ही मीडियासमोर ही कैफियत मांडली तर ते बोलतात की हे जे दाम्पत्य आहे, जे दलित शोषित पीडित समाजाच्या हक्कासाठी लढतात, बोलतात की हे पैसे घेतात, हे खोट्या ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करतात, हे पोलिसांवर गुन्हा दाखल करतात. मी थोरवेंना सांगू इच्छितो की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करणं ते पोलीस अधिकारी करतात, ते पूर्ण तहकीकात करतात, चौकशी करतात, एव्हिडन्स भेटल्यानंतर गुन्हा दाखल होतो. कारण आणि त्यानंतर गुन्हा दाखल. तुम्ही म्हणता की पैसे घेतात. जी मानहानी थोरवे आमदारांनी आमचे वकील आरडे साहेब आणि ताईंची केली, ते मानहानी केल्याबद्दल त्यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा, त्यातून ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो अशा प्रकारे बोलून त्यांनी पुन्हा एक दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्यावर देखील ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही या DCP झोन 4च्या परिमंडळाकडे आलेलो आहोत. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि पुढे ते कारवाई करण्याचं असं त्यांनी आश्वासन दिलं, परंतु पाहूया हे पोलीस सामान्य जनतेसोबत आहे का आमदारासोबत आहे. जर का आमच्या ज्या नियमात बसणाऱ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही लवकरच भीमराज सेनेच्या वतीने आंदोलन करू. हे कृपया पोलीस प्रशासनाने आणि आमदारांनी लक्षात ठेवा. हे होते भीमराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थेटे. आपण पीडिता किशोरी आरडे यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत ते ऐकून घेऊया. किशोरीताई, जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, नेरळ पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलात आणि त्यावेळेस तुमचं असं म्हणणं आहे की
तो जो आरोपी आहे संतोष भगत, तो तिथं हजर, विकास भगत, तो तिथं हजर होता. त्याच्या शरीरावर कसल्याही जखमा नव्हत्या, काय नव्हत्या. याबद्दल पोलिसांनी तुम्हाला सीसी फुटेज दिलेले नाही असा तुमचा आरोप आहे. तर पुढे काय झालं? तुम्ही एसपींना भेटलेले होते, तिथल्या ऍडिशनल एसपींना भेटले होते. पुढची रणनीती काय तुमची? ज्या दिवशी हा प्रकरण घडलं त्या दिवशी मी 112ला सर्वप्रथम कॉल केला. त्याच्यामध्ये सर्व घटना म्हणजे रेकॉर्ड झाली आणि तेच मी नेरळ पोलीस स्टेशनला मी आमचा जीव कसा तिचा वाचवून गेले असता तिथे आमच्या अगोदरच आरोपी विकास भगत आणि त्याचे जे काही साथीदार होते ते तिथेच उपस्थित होते आणि पोलीस स्टेशनला. आणि तिथे जो अंमलदार लोखंडे म्हणून आहेत त्यांनी जबरदस्ती आरोपीला मेमो बनवून दिला. आमचं काही ऐकून न घेता आमचा गुन्हा दाखल करायला ते टाळाटाळच करत होते. त्यांनी रात्र घालवली तिथेच. आणि मग आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपीला बोलावून जबरदस्ती आमच्या समोरच मेमो दिला. आरोपीला तिथे आलेला त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नव्हती. त्याच्या रक्तावर कसल्याही प्रकारचे शर्टावर रक्ताचे कसल्याही प्रकारचे डाग नव्हते. आणि तरी सुद्धा पोलिसांना जाणीवपूर्वक आम्ही अॅट्रॉसिटी मागे घेऊ या उद्देशाने आरोपीला वाचवण्यासाठी आमदार थोरवे यांच्या दबावाखाली आमच्यावर 326 हा खोटा गुन्हा दाखल केला. त्याची माहिती आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळाली. म्हणजे पोलीस प्रशासन हे आरोपींना पाठीशी घालतायत आणि आमदाराच्या दबावाखाली हे नेरळ आणि कर्जत पोलीस स्टेशन इथे सर्व चालू आहे. त्या संदर्भात आम्ही SP अंचल दलाल मॅडम यांना भेटण्यास गेलो. त्यांना सर्व काही हकीकत सांगितली, परंतु त्यांचे पोलीस अडकलेले आहेत म्हणून त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देण्यास नाकारलं. आमची एवढीच मागणी होती की तुम्ही सीसीटीव्ही फुटेजची अगोदर पडताळणी करा का कशा प्रकारे यांनी आमचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ते तुम्ही आधी. किशोरीताईकडून ह्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आपण ऐकलेली आहे. या संदर्भात तिथले स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी किशोरी आरडे यांच्या वक्तव्यावर जी काही मीडियाला बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्रुशांत आरडे हे खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल करतात आणि पैसे उकळतात. मी त्यांना ओळखत नाही. महेंद्र थोरवे जर त्यांना ओळखत नाही तर त्यांच्याबद्दल असं वक्तव्य कसं करू शकतात? या संदर्भात भीमराज सेनेचे राजू भाऊ यांनी आत्ताच DCP झोन 4 परिमंडळ 4 गोरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि महेंद्र थोरवे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत व मानहानी, त्रुशांत आरडे ह्या वकिलाची मानहानी केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. बघूया, त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आज उद्याच्या दरम्यान काय घडामोडी घेतात पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.